आता आपण यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये आहोत आणि आम्ही एका तांड्यावरती बंजारा समाज काय असतो किंवा कशा पद्धतीने त्यांची संस्कृती ही समजून घेतली. चहा प्यायला थोडं थांबलं होतं. तांड्यावरच्या लोकांशी बोलताना असं जाणवलं की इथल्या लोकांना राजकारणाविषयी बरंच बोलायचं आहे. शेगी नावाचा हे गाव आहे आणि इथं बंजारा लोकांचा तांडा. माझ्यासोबत बाबा आहेत. बाबा काय म्हणताय, काय तुमच्या ह्या मतदारसंघामध्ये काय होईल असं तुम्हाला वाटतंय? ते म्हणजे देशमुखलाच मतदान करणार आहे, संजय देशमुखले संजय देशमुखलाच का? करणार आहे. म्हणजे चिडले लोक, त्याच्यामुळे इकडेच करणार आहे. का का लोक चिडून आहेत दुसऱ्या? आता पुढं तर शिंदेचा माणूस आहे ना, म्हणजे शिवसेनेचाच आहे. हो, हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरेला चाट मारले आहे ना. चिडल्या लोक आता तेच देणार आहे, तिकडेच जाणार आहे. आणि हे मोदी सरकारबद्दल काय वाटतंय? नाही नाही, मोदी सरकारबद्दल वाईटच वाटते. का वाईट वाटतंय मला सांगा की जरा. हुकुमशाही होणार आहे पुढे चालून. काय वाटतं म्हणजे सर्व त्याचंच तगड्या पार्टी त्याचीच वरच, मग दुसऱ्याला पाहिजेच नाही असं आहे. एकट्याने चालवतात असं वाटतंय. हां, तुमच्या काळात कसं होतं मग? हा आधी कसं होतं? हा ती सांगा. काँग्रेसमध्ये थीर सरकार होता. थीर सरकार आहे ते काँग्रेस. हे म्हणजे फोडाफोडीचं राजकारण हे कधी पटलं का? मग थीर पाहिजे. तुम्ही काय सगळे पेपरमध्ये वाचताय, बघताय? हो, रोज वाचतो मी. रोज म्हणजे ते पेपरसाठी मी धानवेला जात असतो. कुठं किती लांब जाताय? इथे म्हणजे 8 किलोमीटर. दररोज पेपरसाठी? रोज पेपरसाठी जातो, वाचून घरी येतो. हा. आणि इथली आजूबाजूची माणसं काय म्हणतात, काय त्यांच्या मनात काय चाललंय? मला ते बराबर आहे. ते हो म्हणणार आहे आणि इकडे देणार आहे. म्हणजे पाटील लोक होते ती काय म्हणते? ते 10-12 लोक होते. ते हो म्हणायचं म्हणे ना, आपण म्हणे उद्धव ठाकरेकडे मतदान करायचं म्हणे. म्हणजे महायुतीवाल्यांना हो म्हणायचं आणि इकडे जायचं. असं सांगितलं. बरं बरं. अजून काही तरुण लोक पण आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलूयात. दादा काय सांगशील, तुमच्या काय ह्या तुमच्या तांड्यामध्ये काय चाललंय? तुला काय वाटतं काय होणार आहे या मतदारसंघात? या मतदारसंघामध्ये संजय देशमुखची चान्स आहे असं आम्हाला वाटते. का असं वाटतं तुम्हाला? म्हणजे काय त्याच्या मागे काहीतरी कारण असेल? कारण आता दिसते ना लोकांना कारण काय ते सगळं पक्ष एकत्र झालंय. उद्धव ठाकरेंना वेगळं केलंय ते सगळं दिसते ना लोकांना. आणि आधी तुम्ही कोणाला मतदान करत होता? आधी आम्ही उद्धव ठाकरेंनाच करत होतो, आता बी करणार. म्हणजे भावना गवळींना करत होता? नाही ना, शिवसेनाचा शिवसेना कोणताही बी असो आम्ही माणूस नाही, उद्धव ठाकरेंकडे बघून. उद्धव ठाकरेकडून. आणि आता पण परत त्यांच्या मागच. आणि जे समोर आता शिंदे सेनेचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय? त्यांच्याबद्दल तर काय नाही, त्यांचं ते बघतील, आपण तर करणार. बरं बरं. अजून कोण बोलणार? तुम्ही बोलणार ना? काय काय मला तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काय नाही, आता कसं लोकांच्या मनात कसं आहे, लोकांच्या मनात फक्त ते 2 पक्ष झाल्यामुळे म्हणजे त्यांचं चिन्ह पण लोकांना कळत नाही. आता असं व्हायला लागलं, त्याच्यामुळे लोक पण कन्फ्यूज आहेत. आता हे आधी काय धनुष्यबाण म्हणजे सगळं फेमस होतं. आपण धनुष्यबाणाला पण आधी मतदान केलं, पण ते सगळ्याच्या लक्षात तेच आहे. पण आता ह्याच्यात 2 गट पडलेत ना, त्याच्यामुळं पण थोडं म्हणजे हे झालं आहे. त्याच्यामुळे लोकांच्या मनात भीती म्हणजे भीतीसारखं झालं आहे. आता कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे पण वाटतंय. पण तुम्हाला काय वाटतं काय होईल? मी तर नाही, आम्ही बाळासाहेबाला ठाकरे सोडणार नाही. मशाल म्हणजे मशाल. हां, मशाल पण पोहोचते का माणसांपर्यंत? पोचणार ना, का नाही पोचणार? नाव आहे त्यांचं तर पोचणार. पण ते असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी काही काम केलं नाही, विकास कामं केली नाही, घरात बसून होते. तुम्हाला सांगू का, ते लॉकडाऊनच्या काळात त्यांना ते पद भेटलेलं. त्यावेळेस त्यांनी किती सगळ्या लोकांना घरी बसूनच किती त्यांना समजून सांगितलंय की तुम्ही बाहेर निघू नका. त्यांनाच चान्स नाही भेटला ना बाहेर एवढं फिरायला किंवा काय सांगायला. त्याच्यामुळे त्यांना काय आपल्याला दोष देण्याचा काय अधिकारच नाही. ते म्हणतात फेसबुक लाईव्ह वाले मुख्यमंत्री होते. हे काय आता जे होतील ते होतीलच, ते तर काहीच नाही. पण आपल्या मनात जे आहे ते आपण व्यक्त करून तुमच्या समोर दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल काय वाटतं? कारण आता भाजपची माणसं किंवा महायुतीची माणसं काय म्हणतात, ही निवडणूक तुमच्या खासदारापुरती नाही, ही निवडणूक मोदींसाठी आहे, मोदींना निवडून आणायचं. मेन कसं आहे, आता ह्याच्या आधी पण झालेलं आहे. कसं आपण कोणाला पण बटन दाबलं तरी ते मोदीलाच जाते, हे सगळ्यांच्या मनात पण आहे. पण आता असं जर होत असेल तर मग त्याला काय अर्थ आहे? असं म्हणजे तुम्हाला कशाचा राग आहे? राग म्हणजे कसं, आता ह्याच्या आधी पण आपण समजा वोटिंग कोणाला केली हे आपल्याला ह्याच्या आधी माहीत पडायचं, ज्यावेळेस ठसा मारायचो आपण त्यावेळेस. आता कोणाला माहीत पडते? आपण वोटिंग करतो मशालला, ती जाते समजा तिकडं कोणाला जायची तिकडं. म्हणजे तुम्हाला शंका ईव्हीएम आहे ना, आहे शंका म्हणजे 100% फुल डाऊट आहे. कारण लोकांनी किती मतदान केलं, काय केलं एवढं तरी आपल्याला कळतंय ना. आपल्या गावातलं आपल्याला मतदान किती झालंय, कोणाला किती झालंय. आपण समजा त्याच्यातलेच माणसं आहेत, पण ते
100% येत नाही ना, तसं निघतच नाही त्याच्या मागचा अर्थ असं. बरोबर. तुम्ही या की इकडे, तुम्ही पण मगाशी तुम्ही इकडे तुम्हाला म्हणते मी, तुम्हाला काय वाटते काय चाललंय आता सगळं यवतमाळ वाशिममध्ये? यवतमाळ वाशिममध्ये शिवसेना तर आहेच. शिवसेना कोणाची? उद्धव बाळासाहेब ठाकरेची. ते कोर्ट तर म्हणते की ती शिंदेची शिवसेना आहे. नाही म्हणू शकत, हक्क नाही आता त्याचं. नाही, कोर्टाने निर्णय दिला की कोर्टाने निर्णय दिलाय ना, पण पण ती एक एक कसं तरी आहे ते. कसं तरी नाही, म्हणजे कसं ते एक ओढून घेतल्यासारखं झालंय ते. आता काय घेतलंय ते सरकार, म्हणजे सरकार त्याच्यामुळे असल्यामुळं ते घेतलंय ना, जबरदस्ती झाली एक ती. ते काय असू द्या, पण आपण जे आहे ते आपल्या मनात ते तर होणारच आहे. बरोबर. तुम्ही बोलताय का? मी बोलू शकत नाही तुम्हाला. माझ्या घर पडून आहे. हा, मला तुम्ही 10,000 रुपये दिले. टाकून आलाय का काय तुम्ही? टाकून आलाय? हो, टाकून नाही जाऊ मी. माझ्या घर पडून आहे. माझ्या घरी तुम्ही कॅमेरा काढून द्या की मोदीने मला काही 1 रुपये नाही दिले, कोणी देणे नाही. मतदान दिलं, सरपंच बंबर कोणी काही माझ्या घरी काही दिले नाही. हां, माझ्या घर पडून आहे, मला 10,000 काय रुपये. झालं? घराला काय झालंय? घर पडू नये म्हणजे? हो, घर पडून आहे, टट्टाचं घर आहे मा. मोदींनी काय दिलं नाही? हे, राग आहे मोदींवर. मी कुणाला मतदान करणार? हा, कुणाला मतदान? मला कोण पैसे देणार त्याला मतदान देणार. म्हणजे तर पैसे कसे? पैसे नसतात मागायचे. पैसे देणाऱ्याला का काम करून देणाऱ्याला मतदान देणार? तुमचं काम केलं पाहिजे ना. हां तसं म्हणायचं तुम्हाला, माझं जे काम करेल त्याला देणार. हा. तरी पण आता कोण वाटते ती, संजय देशमुख का राजश्री पाटील? आम्ही इथे राजांमध्ये घुसलो नाही ना मावशी. राजगाद्यामध्ये घुसलो नाही आम्ही. नाही ठीक आहे, वेगळ्या ट्रॅकवर चाललेत ते. बरं बरं, या इकडे समोर या. लाईव्ह नाही आहे, यूट्यूब चॅनल आहे. आम्ही लोकसभेबद्दल बोलतोय. अहो लाईव्ह नाही आहे तर. कॅमेऱ्यावरती लाईव्ह नसतं, रेकॉर्डेड असतं. बरं ठीक आहे. हा, आम्ही आता लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतोय, तर लोकांच्या मनात काय आहे, लोकांना काय वाटतं ते समजून घेतो. तुम्हाला काय वाटतं आता ह्या यवतमाळ वाशिममध्ये कोणाचं वारं जास्त आहे? वारं संजय देशमुख. का संजय देशमुख बद्दल वाटतं? कारण गद्दारी झालेली आहे वरच्या लेवलवर, आणि 400 पार केल्यानंतर संविधानही बदलायची शक्यता आहे. त्याच्यामुळे पण ते म्हणतात असं संविधान बदलता येत नाही, असं काय आम्ही करणार नाही. किती आश्वासन दिले, आश्वासन पूर्ण करतात का? त्यामुळे लोकांचा विश्वास उडालेला आहे. त्याच्यामुळे आणि मूळ राष्ट्रवादी शरदचंद्र पवारची आहे. त्यांना अजित पवार तयार झाला नाही तेव्हापासून केलेली आहे. आणि न्यायालयानं इकडं निर्णय दिलं. तसंच शिवसेनेच्या बाबतीत झालं. एवढ्या मोठ्या प्रमाणात गद्दारी झाल्यामुळे लोकांचा विश्वास उठलेला आहे. बर आता मी बोलतो मॅम, लोकांच्या तुम्ही पहिले ऐकत नाही. ज्यांना रामाने आणलं त्याला आम्ही आणणार. कुणाला आणणार आहे? शिवसेना, मोदी. शिवसेना म्हणजे शिंदे सेना? हा, शिंदे सेना युती आहे ना. हा, का मोदींना? का? मोदी आम्हाला भरपूर आवडतात. कशासाठी आवडतात? आवडतात म्हणजे त्यांना सर्व काही केलेलं आहे. काय सर्व काही केलेलं आहे मोदी. सांगा की एखाद दुसरं. मोदीने जेवढं केलं आहे आतापर्यंत, जे अयोध्यामध्ये राम मंदिर बनलं नाही, या काँग्रेस ताकद नाही राम मंदिर बनवायची. बरोबर आहे. आम्हाला गर्व आहे मोदीचं. तुमच्या तांड्यातली बऱ्यापैकी माणसं असे म्हणतात की ते फोडलं. गर्व आहे मोदीचं. बरोबर आहे. त्याला अगं आमचा विकास नाही केला, आमच्या हातापायात दम आहे, पण आमचा राम आणला की नाही तो भरपूर विकास आहे आमच्यासाठी. एका मुद्द्यावरती तुम्ही मोदींच्या मागं. हो. आणि एकनाथ शिंदे मुद्दा म्हणजे मोदीपाशी एवढा मुद्दा आहे तेवढं कोणी करू शकत नाही. गांधी म्हटलं गादी आहे, ते गादी आहे, गांधी नाही आहे. फिरोज गादी कुठं आहे माहिती आहे का? कुठं आहे फिरोज गादी? हां, काश्मीरमध्ये. हां, गांधी म्हणून त्याचा आज त्या आधार कार्ड बा गांधी म्हणून आहे का? गादी म्हणून आहे. हां, बरोबर आहे. ज्यानं राम मंदिर आणलं की नाही आम्ही त्याला आम्ही सहमत करू. बरोबर आहे. बरं जाऊ बघायला जाऊ आपण. जाऊ नक्की. तर आता ह्या तांड्यावरती आपण बघितलं की काही लोकांचं असं म्हणणं आहे की शिवसेना जी फोडली किंवा राष्ट्रवादी फोडली त्याच्याबद्दल लोकांच्या मनात राग आहे, कारण अशा पद्धतीनं पक्ष फोडाफोडी करणं हे भाजपनं केलंय. तर आता एक आपला दादा होता ज्याचं असं म्हणणं आहे की राम मंदिर हा मुद्दा त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो मोदींनाच मतदान करणार राम मंदिराच्या मुद्द्यावरती. साधारणतः लोकांच्या अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात. खरं तर हीच ती लोकं आहेत जी या लोकशाहीचा सगळ्यात
मोठा आधारस्तंभ आहेत. यांच्यातनंच ठरतं की आता पुढं काय होणार आहे. त्यामुळे यांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. बाकी आपला बोलबिडूचा हवा कोणाची हा कार्यक्रम तुम्ही बघत राहा. आम्ही तुमच्या मतदारसंघापर्यंत सुद्धा पोहोचतोय. आम्ही स्पॉन्टेनियसली पोहोचतोय, कोणाला न सांगता, कारण लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुमच्यापर्यंत आहे अशा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. बाकी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.